नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवग्याच्या भाजीची रेसिपी। तर सर्वात आधी मी शेंगा उकळायला ठेवल्या 2 ते 3 मिनिटं हळद आणि नमक टाकून। त्यानंतर मग मी कांदा, टोमॅटो आणि लसूण छानपैकी लालसर भाजून घेतले ते मऊसूद होईपर्यंत आणि त्यानंतर लास्टला मी रोस्ट केलं खोबऱ्याचं कीस। तर ते सुद्धा लालसरच भाजून घेतलं, जास्त काळं केलेलं नाही आहे, कारण की भाजीला टेस्ट मग चांगली येत नाही जास्त खोबरं काळं झालं की। तर लालसर खोबरं वगैरे भाजून घेतलं आणि त्यानंतर कडकडीत तापवलेल्या तेलात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली। त्यानंतर मग वाटलेला मसाला ॲड केला तेलातच आणि छानपैकी त्याला परतून घेतलेला आहे। आणि मसाला थोडा शिजला त्यानंतरच मग लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि इथे मी काळा मसालासुद्धा वापर केलेला आहे। तर याने टेस्ट खूप छान येते भाजीला। त्यानंतर मग हे सगळे ॲड केल्यानंतर थोडा वेळ शिजू दिली आणि त्यानंतर मग मी ॲड केलं उकळलेल्या शेंगांचं पाणी आणि शेंगा देखील त्यातच ॲड केल्या, कारण की खूप छानपैकी शिजलेला होता तो सगळा मसाला। आणि मग मस्तपैकी 5 ते 10 मिनिट उकळू दिली भाजीला। त्यानंतर मग मी जेवायला घेतलं। जेवणात होते काकडी, ज्वारीची भाकरी, भाजी आणि थोडासा भात, कारण की शेवग्याच्या रस्सासोबत भात खूप छान लागतो। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर इव्हिनिंगला मस्त रेडी झालो आणि मॉलला जाऊन पोहोचलो। तिथे ऋत्विक खूप जास्तच खुश झाला। तो बघत होता की इकडे काय आहे काय नाही आहे। नवीनच त्यांनी विठ्ठल रखुमाईचं लावलेलं होतं, कारण की आता आषाढी एकादशी येत आहे। आणि रांगोळी पण खूप सुंदर काढलेली होती, ती तुम्हाला पुढे दिसेल व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ स्किप करू नका, शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा, खूप अप्रतिम होती। काऊ बघ, काऊ काऊ बघ, काऊ काऊ आहे ना, काय ऋत्विक काऊ आहे। मॉलमधून आलो घरी आणि त्यानंतर ऋत्विकचा मामा इथे आलेला होता आणि त्या ऋत्विकच्या अशा काहीशा रिॲक्शन होत्या त्याच्या मामा सोबत, कारण की त्याला राग आला होता त्याचा, की तो लाजत होता, तेच आम्हाला कळत नव्हतं। आणि त्यानंतर तो इतका कम्फर्टेबल झाला ते तुम्हाला व्हिडिओ शेवटी कळेलच। व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा। तर स्टे ट्यून गाईज। राग आलाय त्याला, नाही रे लाजतोय तो। कॅडबरी घे। मँगो नो मँगो रे, मँगो ठीक आहे, मँगो घे। शिव मँगो एकदा चगवलं आता नाही चगणार। ऋत्विक चाम्या कर, चाम्या या किसान
तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, फिट राहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज.